नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण मूल्यमापन चाचणी जी आहे ती ऑनलाईन कम्प्युटरवर सोडून दाखवलेली आहे. परंतु बऱ्याच शिक्षकांनी कमेंट केलेले आहे की सर ती चाचणी व्यवस्थित दिसत नाही आहे. तर मित्रांनो, याचे दोन कारणं आहेत. एक पहिलं कारण जे आहे ते आहे की त्यांनी जी चाचणी तयार केलेली आहे त्याचा जो फॉन्ट आहे तो एकदम लाईट फॉन्ट असल्यामुळं तो आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. दुसरा कारण असं आहे मित्रांनो की आपण जे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत असतो त्या व्हिडिओची क्वालिटी जर ऑटो असेल तर ते आपल्या नेटच्या हिशोबाने ते ॲडजस्ट करत असतं. त्याला जर आपण हाय डेफिनेशनवर केलं तर आपल्याला ती व्यवस्थित दिसेल. परंतु याच्यासाठी आता एक सोल्युशन काढलेलं आहे मित्रांनो. सगळे जे आपले प्रश्न आहेत ते प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण मूल्यमापनाचे जे 18 घटकांवर आधारित 90 प्रश्न आहेत. या 90 प्रश्न आपण व्यवस्थित एका PDF तयार करून जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील या हिशोबाने ते टाईप करून घेतलेले आहेत. आणि जे ग्रीन अक्षरामध्ये असेल ते त्या प्रश्नांचे व्यवस्थित उत्तर आहेत. तर आता आपण सगळे जे 90 प्रश्न आहेत ते 90 प्रश्न फास्टमध्ये बघून घेऊ. तर याच्यातला पहिला शाळा मूल्यांकन आणि शाळा सिद्धीवर आधारित पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे NPSSE म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे नॅशनल प्रोग्राम फॉर स्कूल स्टँडर्ड अँड इव्हॅल्युएशन. प्रश्न दुसरा जो आहे प्राधान्यक्रम कसा ठरविला जातो. तर शाळेच्या गरजानुसार, शाळा व्यवस्थापन समितीनुसार, आर्थिक अनुदान आणि स्त्रोताच्या उपलब्धतेनुसार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. प्रश्न तिसरा आहे बाह्य मूल्यमापन म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे शाळा निर्धारक यांनी शाळा पडताळणी करून पोर्टलमध्ये शाळेची भरलेली जी माहिती आहे ते. प्रश्न चौथा आहे स्वयंमूल्यमापन म्हणजे काय. तर शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळून पोर्टलमध्ये शाळेची भरलेली माहिती आणि नियोजन. शाळा सिद्धी कार्यक्रमात एकूण किती गाभामानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे 46. त्याच्यानंतरचा आपला घटक आहे नवोपक्रम व कृती संशोधन. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे नवोपक्रमाबाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर 3 नंबरचं उत्तर आहे त्याचं आपण राबविलेल्यापैकी ज्या उपक्रमाला यश आले आहे तो प्रकाशित करावा. प्रश्न दुसरा आहे एका चौथीच्या वर्गात 25 पैकी 15 विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाचन करता येत नाही अशा परिस्थितीत काय करावे. तर याचं उत्तर आहे कृती संशोधन करावे. प्रश्न तिसरा आहे कृती संशोधनाच्या संदर्भात उपक्रमाची नाविन्यता म्हणजे काय. तर उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी तो राबवायचा आहे त्याच्यावर पूर्वी राबविलेला नसावा. प्रश्न चौथा आहे नवोपक्रम केव्हा करावा. तर याचं उत्तर आहे दैनंदिन काम चांगल्या स्थितीत चालले असताना त्यामध्ये अधिक उत्साह आणायचा असल्यास. प्रश्न पाचवा आहे कृती संशोधन करण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर त्याचं उत्तर आहे जेव्हा समस्या स्पष्टपणे जाणवेल तेव्हा कृती संशोधन करावे. नंतरचा घटक आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FALN. पहिला प्रश्न आहे असर सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत केले जाते. तर याचं उत्तर आहे प्रथम या संस्थेद्वारे. प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यानुसार 100% पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या इयत्तेपर्यंत साध्य करणे अपेक्षित आहे. तर उत्तर आहे त्याचं तिसरी. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यानुसार आपल्या देशात 100% पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान साक्षरतापर्यंत पूर्ण करायची आहे. तर याचं उत्तर आहे 2027-28. प्रश्न चौथा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये नमूद केल्यानुसार देशात आजही मुले शाळेत येऊनही भाषिक व गणितीय साक्षरता प्राप्त करू शकलेली नाहीत. याचं उत्तर आहे 5 कोटी. प्रश्न पाचवा आहे भाषिक कौशल्याच्या विकासासाठी अशी क्रमबद्धता असावी. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. नंतर आहे भारतीय उज्ज्वल ज्ञान विज्ञान परंपरेची जाणीव. या घटकावरचं पहिला प्रश्न आहे सर्व वर्ण, जोडाक्षरे, मात्रा इत्यादींच्या उच्चारणाचे मूळ आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वर. ध्वन्यात्मक भाषा आणि तिचा विकास याची मांडणी वैज्ञानिक पद्धतीने पाणिनी यांनी ग्रंथात केलेली आहे. तर तो ग्रंथ आहे अष्टाध्यायी. प्रश्न तिसरा आहे 18व्या शतकामध्ये भारताचे तत्कालीन उत्पादन किती टक्के होते. तर त्याचं उत्तर आहे 5%. प्रश्न चौथा आहे बंगालमध्ये देवीच्या रोगावरील लसीकरणाची पद्धत विकसित झाल्याचे वर्णन या साली प्रकाशित झालेल्या मेडिकल जर्नलनुसार केले आहे. तर याचं उत्तर आहे 1731मध्ये. प्रश्न पाचवा आहे प्रख्यात बौद्ध पंडित नागार्जुन यांनी हा प्रबंधनात्मक ग्रंथ लिहिला. तर याचं उत्तर आहे रसरत्नाकर. यानंतरचा घटक आहे बाल हक्क आणि बाल संरक्षण. पहिला प्रश्न आहे सर्व जगात हा दिवस बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जातो. तर तो दिवस आहे 19 नोव्हेंबर. प्रश्न दुसरा आहे बाल हक्काचे प्रामुख्याने व्यापक वर्गात वर्गीकरण केले आहे. याचं उत्तर आहे 4 वर्गात. प्रश्न तिसरा आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कलमाच्या बाल अधिकार संहितेला भारत सरकारने मान्यता दिली. तर ते कलम आहेत 54. प्रश्न चौथा आहे बालकाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने सन बालकासंदर्भात बाल हक्क संहिता स्वीकारली. तर ते वर्ष आहे 1989. प्रश्न पाचवा आहे कलम यानुसार बालकास कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून संरक्षण करण्याचा अधिकार देते. तर ते कलम आहे 15.
त्याच्यानंतरचं घटक आहे मूल कसे शिकते. तर याच्यावरचा पहिला प्रश्न आहे, मुले ही शाळा व कुटुंबापासून दूर जातात, कारण काय? तर अपेक्षांचे ओझे, मुलांवर होणारी जबरदस्ती आणि सततची स्पर्धा. तर याचं उत्तर आहे वरील दोन्हीही. प्रश्न दुसरा आहे, मूल हे केवळ शाळेतच शिकत नाही, तर शाळेत येण्यापूर्वीसुद्धा खूप काही शिकलेलं असतं. तर याचा आहे मी वरील मताशी पूर्णतः सहमत आहे. प्रश्न तिसरा आहे, मी शिकवतो म्हणजे नेमकं काय करतो? याचं उत्तर आहे मूल समजून घेतो, मुलांशी संवाद साधतो, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करतो. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न चौथा आहे, मुलांच्या मेंदूचा 85% विकास हा वय वर्षच्या पूर्वी होतो. याचं उत्तर आहे 6 वर्षे. प्रश्न पाचवा आहे, आमच्या वर्गात असा एक विद्यार्थी आहे की ज्याला कवितांना चाली लावणे, सतत गाणे गुणगुणणे, हे विविध वाद्य वाजवणे व गायन करणे अशी आवड आहे. तर मग त्याच्यात कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दिसून येते? तर ती आहे सांगीतिक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतरचं घटक आहे मूल्यमापन, विविध पद्धती, तंत्रे आणि प्रश्ननिर्मिती. प्राथमिक शिक्षणाच्या इयत्ता 3 ते 8 मूल्यमापनात प्रकल्प या साधनतंत्राचा समावेश कोणत्या शैक्षणिक वर्षापासून झाला? तर याचं उत्तर आहे 2004-05 पासून. प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या मापानुसार अचूक व इष्ट गतीने आकृती काढतो हे उद्दिष्ट आहे, तर हे आहे कौशल्य उद्दिष्ट. प्रश्न तिसरा आहे, शिकवायच्या घटकाची आशयातील तपशिलाची छोट्या छोट्या घटकात तार्किक क्रम लक्षात घेऊन केलेली रचना म्हणजे आशय विश्लेषण होय. प्रश्न चौथा आहे, संकलित मूल्यमापन A1 या श्रेणीचे गुणांचे वर्गांतर कोणते आहे? तर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, 91% ते 100%च्या मध्ये जर असेल तर A1 श्रेणी होते. प्रश्न पाचवा आहे, विद्यार्थ्याने क्षेत्रफळाच्या सूत्राचा उपयोग करून दिलेले उदाहरण सोडविले तर त्याने कोणते उद्दिष्ट साध्य केले असे म्हणता येईल? तर ते आहे आकलन. त्याच्यानंतरचा घटक आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची ओळख, NEP 2020. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एका वर्षात प्रत्येक शिक्षकाला सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी किती तास पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे? तर उत्तर आहे 50 तास. राष्ट्रीय धोरण 2020 नुसार एकात्मिक B.Ed किती वर्षाचे असेल? तर याचं उत्तर आहे 4 वर्षाचे. प्रश्न तिसरा आहे, शाळांच्या किमान व्यावसायिक आणि गुणवत्तेच्या मानकाचे नियमन करण्यासाठी कोणती यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे राज्य शाळा मानक प्राधिकरण. प्रश्न चौथा आहे, 1964-66च्या धोरणातील कोणती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्वीकारलेली दिसून येते? तर याचं उत्तर आहे शाळा संकुल. प्रश्न पाचवा आहे, NEP नुसार 2030पर्यंत 12वीपर्यंत सामान्य पटनोंदणीचे प्रमाण जनरल एनरोलमेंट रेशो असेल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर त्याचं उत्तर आहे 1.0. लोकसहभाग आणि शाळा स्तरावरील समित्या. पहिला प्रश्न आहे, पालक शिक्षक संघाचा अध्यक्ष हे असतात. याचं उत्तर आहे मुख्याध्यापक / प्राचार्य. प्रश्न दुसरा आहे, लोकसहभाग आणि शाळा स्तरावरील समित्या. तर हे पालकाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे उत्तर आहे पालक. शाळा व्यवस्थापन समितीची महिन्यातून किमान बैठक घेईल. तर याचं उत्तर आहे 1. चौथा प्रश्न आहे, पालक शिक्षक संघाची वर्षातून किमान किती बैठका व्हायला पाहिजे? तर उत्तर आहे 2. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असतात? तर याचं उत्तर आहे 50%. याच्यानंतरचा घटक आहे सामाजिक भावनिक शिक्षणाची गरज. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणाचा सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता या दोन्हीशी संबंध आहे? तर उत्तर आहे रिचर्ड डेव्हिडसन. अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर याच्यामधलं 2 नंबरचा जो पर्याय आहे, सर्व महिलांमध्ये प्रथम परानुभूती क्षमता सारखीच असते, हे अयोग्य विधान आहे. प्रश्न तिसरा आहे, डॅनियल गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशझोतात आणली? तर याचं उत्तर आहे 2006 प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्या क्षमता भावनिक बुद्धिमत्तेशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे आत्मविश्वास, हेतुपूर्णता, सहकार्याची भावना. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता सामाजिक कौशल्याचा घटक आहे? तर त्याचं उत्तर आहे काळजी. यानंतरचा आपला जो घटक आहे, शालेय अभिलेखे, अनुदान व व्यवस्थापन. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, पालक भेट रजिस्टर कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे शिक्षकाशी. प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी कायमस्वरूपी नोंदवही कोणती? तर याचं उत्तर आहे जनरल रजिस्टर. प्रश्न तिसरा आहे, मूल्यमापनाच्या उत्तरपत्रिका हे कोणत्या श्रेणीचे अभिलेखे आहेत? तर D श्रेणीचे. प्रश्न चौथा, शालेय पोषण आहार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1995. प्रश्न पाचवा, आदिवासी विद्यावेतनासाठी पालकांचा वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे? तर 1 लाख रुपये. त्याच्यानंतरचा घटक आहे समन्यायी समावेशित शिक्षण. पहिला प्रश्न आहे, मेंदूचा पक्षघात यामध्ये चा काही भाग सदोष असतो. तर त्याचं उत्तर आहे मेंदू. प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी हा दिव्यांग प्रकार होऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे मणक्याचा विकार. प्रश्न तिसरा आहे, ऑटिसम स्वमग्नता म्हणजे यापैकी पुढील कृती होय? तर ती कृती आहे स्वतःच्याच विश्वात सातत्याने रमणे. प्रश्न चौथा आहे,
समावेशक शिक्षण ही संकल्पना भारतासह 92 देशांनी मान्य केली, तर याचं उत्तर आहे 1994 साली. प्रश्न 5वा आहे, समावेशित शिक्षणात शिक्षण पद्धती केंद्रित असते, तर ती असते विद्यार्थी केंद्रित. त्याच्यानंतरचा घटक आहे आपला शाळा मूल्यांकन आणि शाळा सिद्धी. तर पहिला प्रश्न आहे NPSSC म्हणजे काय, तर नॅशनल प्रोग्राम फॉर स्कूल स्टँडर्ड्स अँड इव्हॅल्युएशन, हे त्याचं उत्तर आहे पहिल्या नंबरचं. प्राधान्यक्रम कसा ठरवला जातो, तर शाळेच्या गरजानुसार, शाळा व्यवस्थापन समितीनुसार, आर्थिक अनुदान आणि स्त्रोताच्या उपलब्धतेनुसार, तर याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 3रा आहे, शाळा सिद्धी कार्यक्रमात एकूण किती गाभामानकांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर ते आपण बघितलेलंच आहे याच्या आधी 46. बाह्य मूल्यमापन म्हणजे काय, तर शाळा निर्धारक यांनी शाळा पडताळणी करून पोर्टलमध्ये शाळेची भरलेली माहिती. प्रश्न 5वा आहे, स्वयंमूल्यमापन म्हणजे काय, तर शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळून पोर्टलमध्ये शाळेची भरलेली माहिती आणि नियोजन. शैक्षणिक व्यवस्थापन आणि नेतृत्व या घटकातील पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापन क्षमता म्हणजे काय, तर सहज व उत्स्फूर्त सहभाग, साधनांचा सुयोग्य वापर, शैक्षणिक उद्दिष्टे दर्जेदार पातळीपर्यंत प्राप्त करण्याचे कौशल्य, वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 2रा आहे, व्यवस्थापन प्रक्रियेचे महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत, तर नेतृत्व आणि निर्णय प्रक्रिया, नियंत्रण आणि समन्वय, संघटन आणि संचलन, तर वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न 3रा आहे, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर प्रभावी वापर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याचा वापर करावा लागतो, तर तो आहे मानवी सहसंबंध. प्रश्न 4था आहे, प्रेरणा दिल्याने कामात कोणता बदल होतो, तर याचं उत्तर आहे कार्यक्षमतेत वाढ होते. प्रश्न 5वा आहे, नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, तर प्रयोजन, प्राधान्य आणि प्रमाण, हे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा घटक आहे शिक्षण हक्क कायदा, मुख्याध्यापक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. पहिला प्रश्न आहे, शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेसाठी निश्चित केलेली मानके संदर्भातील तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे, तर कलम आहे 18. प्रश्न 2रा आहे, पुढीलपैकी कोणत्या कामातील सहभाग शिक्षण हक्क कायद्यानुसार अशैक्षणिक मानले जाते, तर याचं उत्तर आहे गावातील बांधकाम सर्वेक्षण हे अशैक्षणिक मानले जाते. शाळा परिसरातील दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षण नियोजनाची जबाबदारी कोणाची आहे, तर याचं उत्तर आहे मुख्याध्यापक. शिक्षण हक्क कायद्याच्या कोणत्या कलमानुसार शिक्षकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, तर ते कलम आहे 24. शिक्षकांवर पुढीलपैकी कोणत्या अशैक्षणिक कामे करणे सक्तीचे केले आहे, जनगणना, निवडणूक संबंधीची कामे, आपत्कालीन कामे, तर याचं उत्तर आहे वरील सर्व. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर व शिक्षक व्यावसायिक विकासासाठीचे ऑनलाईन स्त्रोत, तर याच्यातील पहिला प्रश्न आहे, मानव संसाधन विकास मंत्रालय व यांनी परस्पर समन्वयातून दीक्षा प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे, तर याचं उत्तर आहे NCTE. प्रश्न 2रा आहे, राष्ट्रीय शिक्षा मंत्रालयामार्फत म्हणून दीक्षास मान्यता देण्यात आली आहे, तर वन नेशन वन प्लॅटफॉर्म, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 3रा आहे, निष्ठा हा शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, तर तो आहे एकात्मिक स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम. प्रश्न 4था आहे, तंत्रज्ञानामुळे शिक्षकाच्या विकासाला खूप मदत होत आहे, तर ते आहे व्यावसायिक विकासाला. प्रश्न 5वा आहे, पोर्टलवरती शिक्षक व्यावसायिक विकासासाठी अनेक मोफत आणि सशुल्क कोर्सेस उपलब्ध आहेत, तर ते पोर्टल आहे स्वयं पोर्टल. 21व्या शतकातील कौशल्ये या घटकावर आधारित पहिला प्रश्न आहे, गृहीतक म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे तुम्ही गृहीत धरलेली माहिती, कल्पना. प्रश्न 2रा आहे, सर्जनशील मुलांमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आढळते, तर त्याचं उत्तर आहे मूळ विचार व अभिव्यक्ती. सर्जनशीलतेच्या घटकाबद्दल खालीलपैकी कोणता संच योग्य आहे, तर तो आहे प्रवाहीपणा, लवचिकता, मौलिकता आणि विस्तार. प्रश्न 4था आहे, चिकित्सक विचारवंतांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, तर त्याचं उत्तर आहे तो आपल्या मनाच्या मर्यादा ओळखण्यास नकार देतो व सातत्याने उत्कृष्टतेचा पाठपुरावा करतो. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणता संप्रेषण प्रक्रियेचा घटक नाही, तर याचं उत्तर आहे प्रबलन. त्याच्यानंतर शेवटचा आपला जो घटक आहे ताणतणावांचे व्यवस्थापन. भाकरी, पोळी, भात या अन्नामध्ये घटक अधिक असतात, तर याचं उत्तर आहे पिष्टमय. तणाव म्हणजे असंतुलनामुळे तयार होणारी मनाची अवस्था होय, तर ती मानसिक असंतुलनामुळे तयार होणारी मनाची अवस्था होय. प्रश्न 3रा आहे, पातंजल योगसूत्र या ग्रंथात योगविषयक सूत्रांची मांडणी करून योगाची 8 अंगे नमूद केलेली आहेत, तर याचं उत्तर आहे 8. प्रश्न 4था आहे, आरोग्य ही एक निसर्गदत्त देणगी नसून संपादन करण्याची बाब आहे, तर याचं उत्तर आहे निसर्गदत्त. प्रश्न 5वा आहे, साथीच्या रोगाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करता येतो, तर त्याचं उत्तर आहे लसीकरणामुळे. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळे जे 90च्या 90 प्रश्न आहेत हे इथं बघितलेले आहेत आणि तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 90 पैकी 90 म्हणजे 100% मार्क मिळू शकतात.
जर आपणास ही PDF लागत असेल मित्रांनो, तर खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्याला खाली जो शो होत असेल त्या नंबरवर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचा स्क्रीनशॉट टाका. मी तुम्हाला ही PDF तुमच्या त्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करेल, जेणेकरून आपण त्याची प्रिंट काढून जेव्हा आपण ते पेपर सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला त्या PDF चा चांगला उपयोग होईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.